गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण केमिकल कायनेटिक चॅप्टरमध्ये रेट लॉचं पॉईंट घेतलं होतं. रेट कॉन्स्टंट, त्यानंतर ऑर्डर ऑफ केमिकल रिएक्शन्स अँड मोलेक्युलरिटी ऑफ द एलिमेंट रिएक्शन. Rate law is the expression which shows how reaction rate is related to the concentration. Okay, and rate constant is the rate of reaction when the molar concentration of each reactant is taken as a unity. Rate constant आपण last point पाहिलं होतं. Order is the sum of power of concentration term in the rate equation, and molecularity number of molecules taking part in the element reaction. Okay, they are the molecularity. And last point was difference between the order and molecularity. Okay, important difference आपण लास्ट लेक्चरला कंप्लीट केलं. आताच्या लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट घेतोय इंटिग्रेटेड रेट लॉ. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इन द सोल्युशन. ओके, आता इथं आपण डिफरन्शियल रेट लॉज कन्वर्ट इंटू इंटिग्रेटेड रेट लॉ. आता डिफरन्शियल रेट लॉ काय आहे तर हे आपण रेट इक्वेशन पाहिलं होतं. आपण पहा रेट इक्वेशन आपण पाहिलं तर रेट ऑफ रिएक्शन इज नथिंग बट इट इज द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम. विथ रिस्पेक्ट टू टाईम आपण त्याच्यामध्ये रिॲक्शनचा रेट आपण फाइंड आउट केलं. ओके, आता इथं आपण इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आता फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय? द रेट ऑफ रिएक्शन डिपेंड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन रिएक्टंट. दॅट इज कॉल्ड द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. दॅट इज कॉल्ड फर्स्ट ऑर्डर reaction. Okay, so consider first order reaction. Let's see first order reaction. Okay, so what happened in the first order reaction? That is A is giving product. A is giving product. Suppose A is the reactant giving product. For such a reaction we are writing the rate laws. Let us consider the small amount of dA of reactant is converted into the product. आता dA रेट आपण कसं लिहितो? द रेट ऑफ रिॲक्शन, या रिॲक्शनचा रेट जर आपल्याला लिहायचा असेल रेट इज इक्वल टू दॅट इज मायनस dA बाय dt. मायनस dA बाय dt. आता मायनस साईन का दिलं आपण इथं? कारण इथं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं? डिक्रीज होतं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. सो याच्यामध्ये आपण this is the minus dA by dt which is equal to काय लिहिता येईल आपल्याला? that is k into concentration of A. K into concentration of A. Rate is equal to minus dA by dt which is equal to k into concentration of A. हे इक्वेशन आपण लिहू शकतो. डिफरन्शियल रेट लॉ आपण असं लिहू शकतो. निगेटिव्ह साईन काय? तर निगेटिव्ह साईन इज बिकॉज ऑफ here decrease in concentration of the reactant with respect to time. Okay, so differential rate law we can write like this. So therefore next point, rearranging this equation, the equation become minus dA by dt is equal to k1 into concentration of A which is equal to k1 into concentration of A. आता इक्वेशन काय केलं आपण? रिअरेंज केलं. सपोज dt आपण राईट हँड साईडला घेतला. ओके, आणि कॉन्सन्ट्रेशन आपण लेफ्ट हँड साईडला. कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आपण लेफ्ट हँड साईडला घेऊ A आणि dt आपण राईट हँड साईडला घेऊ. ओके, जस्ट रिअरेंज द इक्वेशन बिकम मायनस dA अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A which is equal to k1 into dt. This is called equation number 1. Okay, differential rate equation आपण लिहिले याच्यामध्ये minus dA by A which is equal to k1 into dt. आता पुढचं पॉईंट आहे इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन. आता या इक्वेशन एकला काय करायचं? इंटिग्रेट करायचं विदिन लिमिट concentration of A to the initial concentration at t is equal to 0 and concentration at time t. Just integrate करू आपण या इक्वेशनला. इथं लिहितो मी. इंटिग्रेटिंग साईन लिहिलं आपण. लोअर लिमिट आहे A0, अप्पर लिमिट आहे AT. means concentration, initial concentration, and this is concentration at time t. So that will be minus sign upon integrated sign integrated
इंटिग्रेशन साईनच्या आउटसाइड आपण मायनस साईन घेतलं. ओके, सो दॅट विल इक्वल टू डी ए बाय ए विच इज इक्वल टू K1 कॉन्स्टंट आहे तो आपण इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घेतला टू द डी टी. ओके, इनिशियल लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट टी. ओके, सो इंटिग्रेट केलं आपण इक्वेशनला. नाव नेक्स्ट पॉईंट, पुढचं पॉईंट पहा याच्यामध्ये. आता इंटिग्रेशन साईन आपल्याला कॅन्सल करायचं तर आपण त्याचं काय घेतो, त्याचं एल एन घेतो. एल एन ऑफ मायनस एल एन ऑफ concentration of A to the A naught to the AT. Okay, this is the initial concentration, this is concentration at time T, which is equal to K1 into T, K1 into T, that is K1 into लोअर लिमिट आहे 0, अप्पर लिमिट आहे टी. ओके, कॉन्सन्ट्रेशन. सो देअरफॉर आता याच्यामध्ये काय केलं आपण, मायनस आहे ना आपण एल एन ऑफ, इथे आपण मायनस साईन घेऊया. एल एन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ reactant at time t to the concentration, initial concentration, which is equal to K1 into T, K1 into T minus K1 into T. ओके, सो आपण आता याच्यामध्ये K1 जर आपण लेफ्ट हँड साईडला घेतला, इकडे मायनस आहे, इकडे आला तर तो प्लस होईल. दॅट इज K1 इज इक्वल टू 1/T ln ऑफ A naught to AT, A naught to AT. Okay, so the equation काय आलं, K1 is equal to 1/T ln of A naught upon AT. A naught means initial concentration and this is the concentration of reactant at time T. This 1/T ln घेतला. आता ln चं कन्वर्जन log to the base 10 मध्ये करायचं तर आपण काय करू, त्याला मल्टिप्लाय बाय 2.303. So that will equal to K1 which is equal to 2.303 upon T log to the base 10 of initial concentration upon concentration at time t. Okay, this equation is called integrated rate law. Integrated rate law. So A naught is the initial concentration at time 0 and AT is concentration at time t. हे initial concentration आहे, हे concentration at time t आहे. Okay, so this is integrated rate law आणि याचं युनिट आहे दॅट इज टाइम इनवर्स. सो याच्यामध्ये वी कॅन राईट द युनिट ऑफ दिस रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर इज अ टाइम इनवर्स. याच्यामध्ये दिस इज द इक्वेशन फॉर द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. पुढचं पॉईंट आहे दॅट इज हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. Half life of first order reaction. Okay, so let's see half life of first order reaction. आता हाफ लाईफ जर आपल्याला फाइंड आउट करायचे तर जनरली याच्यामध्ये आपण हाफ लाईफ म्हणजे काय, इनिशियल रिॲक्टंटचा हाफ रिॲक्ट व्हायचा टाइम म्हणजे हाफ लाईफ पिरियड. ओके, इनिशियल रिॲक्टंट जो काय आहे त्याला किती टाइम लागतो, हाफ ऑफ द इनिशियल रिॲक्टंट टू बी रिॲक्ट, दॅट इज कॉल्ड द हाफ लाईफ पिरियड. ओके, सो हाफ लाईफ पिरियड इज डिफाइंड एज द टाइम रिक्वायर्ड फॉर द हाफ ऑफ द इनिशियल रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट टू रिॲक्ट. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जे रिॲक्टंट आहे त्याचं हाफ रिॲक्ट व्हायला किती वेळ लागेल, दॅट इज द हाफ लाईफ ऑफ दॅट रिॲक्टंट. ओके, सो आपलं इंटिग्रेटेड रेट इक्वेशन आहे K1 इज इक्वल टू 2.303 अपॉन T हाफ into log to the base 10 of A upon A by 2. A upon A by 2. Okay. सो याच्यामध्ये आपण A घेऊ शकतो log to the base 10 of concentration at time t
टू द ए नॉट बाय 2. ओके. आता याच्यामध्ये टी हाफ घेतला, ए टी कॅन्सल होईल आणि व्हॉट इज रिमेनिंग K1 इज इक्वल टू 2.303 टी हाफ टू द log ऑफ 2. log ऑफ 2 किती आहे 0.3010. सो 2.303 अपॉन टी हाफ इंटू 0.3010. ओके. आणि त्याला आपण मल्टिप्लाय केला. सो K1 इज इक्वल टू 0.693. 2.303ला 0.3010 ने मल्टिप्लाय केलं तर काय येतं 0.693 अपॉन टी हाफ. सो हिअर वी कॅन फाइंड आउट टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन K. 0.693 अपॉन K. ओके. सो टी हाफ आपण कॅल्क्युलेट करू शकतो जर आपल्याला रेट कॉन्स्टंट माहिती असेल तर. ओके. सो दिस इज द हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. पुढचा पॉईंट आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. लेट्स सी. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं रेट इक्वेशन आहे आपलं. That is K1 is equal to 2.303 to the T log to the base 10 of A naught at 80. A naught at 80. Okay, this is the equation. Plotting the graph of time against 80. Time against 80. आता इक्वेशन काय होईल आपलं याच्यामध्ये दोन ग्राफ आपल्याला मिळतील. टाइम आणि याच्यामध्ये आपण इनिशियली झालं. ओके. टाइम अगेन्स्ट the equation is of straight line. The graph of log of to the base 10 of concentration of A naught to the concentration at a T results. T it's a straight line with a slope. Okay. So here we are getting the straight line. So as the time increases, the concentration get increases. The log to the base 10 of concentration get increases. Okay. So here a straight line. We are getting the straight line passing through the origin. This is the nature of the graph. आणि दुसरा ग्राफ आहे that is half life period. Half life period here. आणि दुसरा ग्राफ आहे आपला initial concentration against rate. Concentration against rate. We are getting the straight line passing through the origin. Straight line get passing through the origin. This is the equation we are getting. Then next time concentration against rate. Okay, so we are getting the straight line passing through the origin. This is the graphical representation for first order reaction. And now next point is a zero order reaction. So let's see. So first order means here only one reactant concentration involved in the rate equation. Now zero order reaction means what? Let's see. Zero order, important point is zero order reaction. The reaction whose rate does not depend on the concentration of the reactant. The reaction whose rate does not depends on concentration. The reactionचा rate concentration वरती depend नाही अशा रिएक्शनला काय म्हणायचं? झिरो ऑर्डर रिएक्शन.
that reaction is called as a zero order reaction. The rate of zero order reaction is independent of reactant concentration. Independent means not depend. Independence means it is not depend on the concentration. Okay, so here we can find out the rate for this reaction. Rate is equal to dx by dt. Okay, differential rate equation आपण इथे लिहू शकतो. dx by dt is equal to k0 into c0. k0 into c0. concentration काय consider केलं आपण? independent केलं, therefore we are taking the c0 here. Okay, as c0 is equal to 1 and k0 is the rate constant for zero order reaction, for zero order reaction. Okay, rate constant for zero order reaction. Here rate is equal to k0. Okay, therefore dx by dt is equal to k0. Okay, or here dx is equal to k0 into dt. dx is equal to k0 into dt. So integrating this equation, we are getting x is equal to k0 into t. So here rate of reaction is independent of the concentration of the reactant. Concentration to the reactant. Okay, this is called zero order reactions. Okay, and after that, next point is that pseudo first order reaction. Pseudo first order reaction. Graphical representation आहे zero order चं. पण we are plotting the graph, that is time against concentration at time t. We are getting the straight line. Okay, we are getting the straight line intercept on a y-axis. For zero order reaction directly proportional to the initial concentration. Okay, t half of the zero order reaction is directly proportional to the initial concentration. Okay, example is zero order reaction decomposition of ammonia. Decomposition of ammonia. आणि दुसरा जर ग्राफ आपण प्लॉट केला, that is concentration against rate. Concentration against rate, we are getting the straight line parallel to the x-axis, means rate is independent on concentration. Concentration वरती reactionचा rate depend नाही. Rate is independent. Rate is independent. Okay, so this is called zero order reaction. And then next point, that is pseudo first order reaction. Pseudo first order reaction. Okay, let's see. Pseudo first order reaction, the reaction which may be higher order. Reaction which may be higher order, but under certain condition, behave as first order. Okay, reaction may be of higher order, but under certain condition behave as a first order. This is called pseudo first order. Pseudo means it is not real. Not real. Not real. Actual मध्ये असत नाही. That is called as a pseudo. The reaction whose a higher order but under certain condition behave as a first order, it is called as a pseudo first order reaction. Pseudo first order reaction. Example आहे पहा, CH3 COO CH3. Okay, this is ester. Hydrolysis of ester reacts with the water to form H plus ion, CH3COOH plus CH3OH. Okay, CH3OH plus OH. So here rate is equal to K naught into the concentration of CH3COO CH3 and H2. Okay, actually two reactants are participating, therefore it is a second order, but here water is in higher amount, therefore it is rate of reaction is only dependent on the ester. Okay, so actually
higher order reaction but behave as a first order reaction, and therefore this is called as a zero order reaction. It is pseudo first order reaction. Actually higher order means it having the, this is 1 and this is 2, 1 plus 1 2, it follows the second order, but here water is in excess amount, therefore reaction rate is depend on the this acetate only, therefore it is called as a pseudo first order reaction. Then next point is deleted. Okay, and last point, effect of catalyst on the rate of reaction. ओके, आता कॅटलिस्टचा काय इफेक्ट आहे रेट ऑफ रिॲक्शन वरती तो आपण पाहूया आणि मग स्टॉप करूया आपण. इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. आता कॅटलिस्ट म्हणजे काय? अ सबस्टन्स whose enhance the speed of the chemical reaction without under the reaction which enhance the substance which enhance the speed of the chemical reaction, without themselves being consumed, that is called as a catalyst. Okay, so here by using catalyst the speed of the chemical reaction increases. Okay, so here suppose a reaction is carried out, graphically represented, that is potential energy and reaction coordinate. We are getting the graph like this. This is absence of catalyst. Okay, absence of catalyst. So what happened? Catalyst, so this is the potential energy. So a reactant has to pass this barrier, to convert it to the product. Okay, so this is the absence of catalyst. Next case, we are taking the reaction coordinate and potential energy. Okay, so with the catalyst, so here catalyst. Okay, so here potential energy barrier is lowered down by the catalyst. Okay, and therefore the reaction speed get enhanced. Okay, so this is the effect of the catalyst, that is catalyst lower the activation energy for the reaction to occur. With the activation energy काय होते याची lower होते. Okay, so this is called effect of catalyst. So इथं हा चॅप्टर आपला फिनिश होतोय. उद्याच्या लेक्चरला आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करू. काही प्रॉब्लेम झाले ते प्रॉब्लेम आपण त्याचे नंतर घेऊया. चॅप्टर संपल्यानंतर आपण सिलेबस कंप्लीट झालं की आपण त्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या चॅप्टरचे ते आपण घेऊया. ठीक आहे, थँक्यू.